तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस. तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी. औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी, थंड आणि आरामदायी वातावरण. मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर. एक कॉल करा आणि मदत लगेच. सुप्रीम फार्मा वेट, दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे. येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात, ते 30 ते 40% डिस्काउंट वर. तर शेतकरी मित्रांनो, यायचं कुठे आहे? सुप्रीम फार्मा, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. नमस्कार. डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने आज आम्ही राष्ट्रीय साखर कामगार युनियनच्या माध्यमातून या ठिकाणी या निवडणुकीमध्ये होऊ घातलेल्या या उद्याच्या निवडणुकीत कारखाना कामगारांच्या बद्दल जी थकीत मोठी रक्कम थकलेली आहे, कामगारांची सुमारे 138 कोटीची येणी आहे, ती मिळण्याकरता आत्ताच आमच्या सहकाऱ्यांनी अनेक भूमिका आपणाला विशद केलेल्या आहे. परंतु त्यापैकी या ठिकाणी जे आज आम्ही सकाळी आमच्या युनियनची मीटिंग घेतल्यानंतर कारखाना बचाव कृती समितीचे अध्यक्ष अमृत काका धुमाळ असतील, त्यानंतर शेतकरी मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र चिमाजी शेटे पाटील असतील, त्याचप्रमाणे जनसेवा मंडळाचे अध्यक्ष माननीय अरुण साहेब तनपुरे साहेब असतील, यांना सर्वांना प्रत्यक्ष भेटीद्वारे आम्ही निवेदन दिलेलं आहे की आत्ताच आमच्या युनियनमार्फत ठरलेल्या दिनांक 21/5/2025 वार बुधवार रोजी कामगार मेळाव्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि त्या मेळाव्यामध्ये येऊन आपण आपल्या मंडळाची जी कामगारांची देणी देण्याविषयीची भूमिका आहे ती विशद करावी व त्यावेळेस येऊन कामगारांना आपण आपल्या मंडळाचं विजन सांगावं. नव्हे तर आपल्या जाहीरनाम्यामध्ये कामगारांची देणी कशी देणार आहात त्याबद्दलही आपण विस्तृत असा उल्लेख करावा की जेणेकरून कामगारांना देखील उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचा विचार करता येईल. व याद्वारे अजून एक गोष्ट मी आपणास स्पष्ट करू इच्छितो की गेल्या अनेक वर्षापासून कारखाना बंद आहे, परंतु कारखाना बंदचं खापर सातत्याने कारखाना कामगारांवरती फोडलं जातं. परंतु ती बाब अतिशय चुकीची आहे, कारण की कारखाना बंद पडत असताना केवळ आणि केवळ या राज्यकर्त्यांच्या व या राजकीय मंडळींच्या नाकर्तेपणामुळे कारखाना बंद पडलेला आहे. नाचता येईना अंगण वाकडे अशी परिस्थिती आहे. कामगारांना पुढं करून त्यांचं पाप ते आमच्या आडून झाकण्याचा प्रयत्न करतात. ही गोष्ट अतिशय चुकीची आहे, कारण की ज्या वेळेला कारखान्याला आर्थिक तुटवडा भासला त्या वेळेला कामगारांनी पगार न घेता या कारखान्याची ओव्हर ऑइलिंग असेल, या कारखान्याची लेबर भरती असेल, या कारखान्याचे वेगवेगळे इतर काही काम असतील, त्या सर्वांसाठी कारखान्याच्या कर्मचाऱ्याने त्यावेळेला पगार हा घेतलेला नाही. उलट पगाराचे पैसे या संचालक मंडळाला वापरायला दिलेले आहेत. ही खरी ही सत्य बाब आहे व ही खरी जनतेसमोर आली पाहिजे. हाच यातून आमचा मानस आहे. कामगारांनी आजपर्यंत कारखान्याला वेळोवेळी जी मदत केली म्हणून आता हे इलेक्शन होत आहे, नाहीतर याच्यापूर्वी 10 वर्षापूर्वीच कारखाना बंद पडला असता. परंतु या ठिकाणी हे कुठलेही राजकीय मंडळी हे या ठिकाणी मान्य करणार नाहीत. परंतु यातून आम्ही एकच नमूद करू इच्छितो की कामगारांची 138 कोटींची जी देणी आहे ती आपण यापुढे भविष्यामध्ये कशी देणार आहात. कारखान्याची होऊ घातलेली जी निवडणूक आहे ती आपण जेवढ्या तत्परतेने आणि निडरपणे लढत आहात तेवढ्याच तत्परतेने कामगारांचा पैसा कामगारांना मिळेल का अशी आशा देखील या कामगारांची आहे आणि ती त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी आपलं मंडळ सर्वतोपरी काय सहकार्य करेल हे आपण किमान लेखी किंवा आपल्या जाहीरनाम्यामध्ये जर कामगारांना दिलं तर इथून पुढे मला वाटतं कामगारांचा हा वनवास थांबेल. असं एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मी गजानन दगडू निमसे, अध्यक्ष राष्ट्रीय कामगार युनियन श्री शिवाजीनगर. आता राहुरी कारखान्याचे इलेक्शन चालू झाले आणि त्या इलेक्शनमध्ये कामगारांची भूमिका मांडण्यासाठी मी इथं उभा आहे. आता सध्या कारखान्याचे 3 पॅनल झालेले आहेत आणि त्या पॅनलच्या मधून कामगाराचं थकीत देण्यासंदर्भात आम्ही विचारविनिमय करणार आहे. प्रथमतः आम्ही आमच्या कामगार युनियनमार्फत स्वतःची मीटिंग घेतली. त्यानंतर सर्व कामगाराला
एकत्र बसून त्यांच्याशी विचारविनिमय करून व आता आपण सध्या कोणत्या पॅनलशी संपर्क करायचा, तर त्यामध्ये आमच्या सगळं कामगारांच्या वतीने असं ठरलं का प्रत्येक मंडळाला आपण सगळं भेटून घ्यायचं आणि आम्ही दिनांक 21/5/25 रोजी सकाळी 9 वाजता लक्ष्मीनारायण मंदिर येथे मीटिंग आयोजित केली कामगारांची. त्यामध्ये सर्व पॅनलला मी आमंत्रित केलं आहे आणि त्यांनी प्रत्येक पॅनलनी ते स्वतःचं कामगाराबद्दल जे दिन आहे त्याबद्दल त्यांचं काय विजन आहे, कामगार करतात ते काय करणार आहेत आणि कसं पद्धतीने देणं देणार आहेत. आतापर्यंतचं प्रत्येक पॅनलचं असं म्हणणं आहे का कारखान्यात फार तोटा आहे, बँकेचं कर्ज हे, इतर देणी हे देत असताना कामगारचा देण्याबद्दल कुठेही नाव निघत नाही, कुठे त्याचा बोध होत नाही आणि प्रत्येक वेळी कामगारांच्या नावाने चर्चा होती की कामगार उपनिषद करतात, कामगार कारखाना बंद पाडलेला आहे, परंतु खरी वास्तवता तशी नाही आहे. आजपर्यंत कामगारांनी प्रत्येक संचालक मंडळाला, प्रत्येक बॉडीला सहकार्य केलंय. त्या सहकार्यामुळेच आजपर्यंत कारखाना चालू आहे. प्रत्येक वेळेस कारखाना चालू करत असताना कारखान्याचं सीजन असेल त्यावेळेस सीजनमध्ये तुम्हाला लेबर भरती असेल, त्यावेळेस काही पैशाची अडचण असेल, त्या प्रत्येक वेळेस कामगारांनी मागं घेऊन स्वतःचे पैसे त्या सीजन करता वापरायला दिले. तर आपल्या वाटलं आपला कारखाना चालू राहायला पाहिजे. कारखाना चालू राहिला तर सभासद, शेतकरी, व्यापारी सगळ्यांचे त्यामधून आर्थिक उन्नती होती. प्रत्येक आम्ही सहकार्य केलं आहे आणि सहकार्य केल्यामुळेच आज जे 138 कोटी थकलेत हे केवळ थोडे करून आतापर्यंत झाले. केवळ कामगारांनी सहकार्य केलं, त्याची भावना चांगली होती, त्यामुळे जो रक्कम थकीत झाली. तरी आता उद्याच्या मेळाव्यात आम्ही त्यांना आव्हान केलंय, त्यांनी प्रत्येक यावं, कारखाना चालू करावा. त्याला आम्ही कारखाना चालू करण्याबद्दल शुभेच्छा देतो. परंतु त्याबरोबरच कारखान्याचे कामगाराचं देणे संदर्भात त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं, आमचं जे कसं देणार ते दाखवावं. ते त्यांची मिटिंग झाल्यानंतर प्रत्येक मंडळाचं आम्ही सगळं ऐकून घेऊ. त्यानंतर आमची परत कामगार एक मेळावा लावणार आहेत. त्या मेळाव्यामध्ये आम्ही आमचं काय असेल भूमिका ते स्पष्ट करू. थांबतो. जय हिंद. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.